वन्दे मातरम् वन्दे मातरम् सुजलां सुफलां मलयज शीतलां शस्यश्यामलां मातरम् वन्दे मातरम् वंदे मातरम वंदे मातरम। सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की ते भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन करतील। PSI प्रमोद भाऊ सोनवणे, सचिन सोळंके, सतीश शिवारकर, श्यामभाऊ खोडे सोबतच या कार्यक्रमाची कल्पना ज्यांना सुचली ते आमचे केतनभाई सुखाडिया, की ज्यांच्या डोक्यात ही कल्पना आली की असा कार्यक्रम आपण घ्यायला हवा। भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन मान्यवर करीत आहेत। या कार्यक्रमाचे मुख्य सहकारी अजून जे अनेक सहकारी आहेत त्याच्यापैकी वीज वितरण कंपनीमध्ये कार्यरत असलेले राजेश भाऊ भारसकर। भारत माता की जय, भारत माता की जय। वंदे मातरम वंदे मातरम। वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता जांभूळकर साहेबांचं सुद्धा येथे आगमन होत आहे। भारत माता की वंदे सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं। आपल्या संस्कृतीला अनुसरून मी एक नाव इथे विसरलो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय वंदनीय त्यानंतर वीर भगत मंचावर उपस्थित असलेले भारत विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा संघटक अनेक माजी सैनिक आणि ज्यांच्या चेहऱ्यावर येथे राजस्थानी महिला मंडळाचे आजी माजी मंचाच्या उजव्या बाजूला स्थान ग्रहण करावा। एक सोडून म्हणजे एक माझी पत्नी आहे त्याच्यात, सर्व माझ्या भगिनी आणि एक तुमची भगिनी, त्यांचं सगळ्यांचं मी इथे स्वागत करतो। आणि एक मला माहिती दिली आहे मारवाडी युवा मंचच्या, सुद्धा 2 मिनिटात आपलं विषय सांगावं। नमस्ते। आम्ही राजस्थानी महिला मंडळावर कार्यरत होतो आतापर्यंत। आता नवीन बॉडी निर्माण झाली आहे। आम्ही अनेक कार्यक्रम घेतले आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, कोणाला सांगण्याची गरज नाही आहे। ते कार्यक्रम आम्ही वर जे दिल्लीला प्रोजेक्ट आमचे सुरू आहेत तिथे आम्ही पाठवले, जिथे अखिल भारतीय युवा मंचचे जे लोक आहेत त्यांना महिला रत्न म्हणून एक अवॉर्ड प्राप्त झाला आहे। त्या अवॉर्डसाठी आम्ही आज त्यांना त्यांचं स्वागत करीत आहोत। माझ्या काही बंधू भगिनी राहिलेले आहेत, त्यामुळे आम्ही सध्या त्यांना समोर बोलत नाही। ज्यांची
पुढे ते कार्यक्रम होते. और हे आमच्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे की आम्ही छोट्या ग्रामीण क्षेत्रात राहून सुद्धा आज एवढी प्रगती करून दिल्लीच्या जे नारी रत्न महाराष्ट्र नारी रत्न मंगळूरची शाखाकडून तिजीचं चयन करण्यात आलं आहे. त्यामुळे स्वागत समारंभानंतर एक सूचना आली की ज्यांच्या कल्पनेतून हा आजचा कार्यक्रम साकार झाला वंदे मातरम परिवारातर्फे, त्यांची इच्छा आहे की जे आपले निमंत्रित आहे मंचावर त्यांना भारत मातेची प्रतिमा एक एक भेट स्वरूप द्यायची आहे. तर मी विनंती करतो येथे उपस्थित असलेले सगळ्यात पहिले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महंत गुरु अवैद्यनाथजी यांना भारत मातेची प्रतिमा केतनभाई सुखारी आहे तिथे, तसेच पोलीस उपनिरीक्षक प्रमोदजी सोनवणे साहेब यांना भाऊरावजी घाटे मामा हे भारत मातेची प्रतिमा भेट स्वरूप देतील. श्रीरप्पा तोडकर हे सचिन सोळंकी यांना भारत मातेची शंतनू ठाकूर देशाचं रक्षण केलं आणि तिथून निवृत्त झाल्यानंतर सुद्धा येथे राहूनही ज्यांनी देशभक्तीची ज्योत प्रज्वलित ठेवली आणि ज्यांच्याकडे बघितल्यानंतर आम्हाला वाटते कि जिनके सांसों में हमको तूफान दिखाई देता है और जिनकी आंखों में हमको हिंदुस्तान दिखाई देता है, असे आमचे सैनिक त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम मी इथे मंचासमोर निमंत्रित करतो सैनिक गणेश जावळे, त्यांचा सन्मान करेल, त्यांचा सत्कार करेल. भारत माता की. यानंतर येथे उपस्थित असलेले सैनिक आहेत आणि वीर पत्नी सुद्धा आलेली आहे गणेशजी जावळे साहेबांच्या. त्यांना सुद्धा मी येते की जेव्हा आपला पती सीमेवर आपले प्राण धोक्यात घालून लढत असतो त्यावेळेस इकडे आपला संपूर्ण परिवार आणि स्वतःचं मन सांभाळणाऱ्या या वीर पत्नीचा सुद्धा आम्ही येथे सन्मान करीत आहोत. त्यानंतर वीर सैनिक आदरणीय मनोहरजी भडांगे, मनोहरजी भडांगे यांचा युद्ध में कभी नहीं हारे, हम चले गए छल छंदों से, जब जब भी हार हुई अपनी, हे करतील. आणि माझे सगळ्यात प्रिय त्यानंतर येथे उपस्थित असलेले भारत मातेचे वीर शूर सैनिक मोहम्मद मुझफ्फर यांचा भारत मातेची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन आनंद जोशी सत्कार करेल. आनंद जोशी. शूर सैनिक आदरणीय नंदकिशोरजी मनवर, वीर सैनिक आदरणीय राजू इंगोले यांच्या वतीने त्यांच्या पिताश्रीचा सन्मान येथे सतीसाठी करीत आहेत.
जे संपूर्ण सैनिकी वेशामध्ये इथे आलेले आहेत आणि त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि ते अजूनही मला वाटतं सेवेमध्ये आहेत की अच्छा अच्छा ठीक आहे धन्यवाद. मातरम, भारत माता की. माझं 70 वय झालं तरी मी जवान आणि हे एकमेव सौभाग्य हे फक्त देशाच्या सैनिकालाच प्राप्त असते. मी नमन करतो त्या सर्व सैनिकांना. आणि येथे 33 कोटी म्हणजे 33 प्रकार. आपण म्हणतो की 33 कोटी देवी देवता आहेत, परंतु येथे 33 कोटीचे सैनिकांमध्ये मी 33 कोटी देवतांचे दर्शन केले. मी त्यांना नमन करतो. यानंतर येथे असलेले सैनिक A.N. इंगळे कारंज्यावरून येथे निमंत्रित केलेले इंगळे यांचा सत्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते अमित भाऊ रघुवंशी हे वीज वितरण कंपनीचे उप अभियंता वंदे मातरम परिवाराचे जामरोड येथील प्रशांत तळेकर हे आदरणीय जांभूळकर साहेबांना पुष्पगुच्छ व भारत मातेची जांभूळकर साहेब यांचा भारत मातेची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करतील. आदर करून त्यांना सन्मान देण्याचा कार्यक्रम करू. मंगरुळपीर शहरात हे पहिल्या वेळेस मला आठवून राहिलं की लहानचं मोठं झालो तेव्हापासून का हे पहिला वेळ आहे का जे एक्समॅन लोकांना आदरपूर्वक सन्मानपूर्वक बोलून त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. त्यांचा फार फार आभारी आहे. आणि इथं उपस्थित मंचावर असलेले आपले फार वेळ काढून इथं उपस्थित झाले त्यांचा पण मी फार फार आभारी आहे का आपल्या या कार्यक्रमासाठी त्यांना उपस्थिती दिली म्हणून फार फार धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. एक फोटो आपल्याला काढायचा आहे तर सर्व सैनिकांना मी येथे विनंती करतो की कृपया मंचासमोर यावं आणि मंचावरील मंडळी आणि सर्व सैनिकांना मी नम्र विनंती करतो भारत मातेची प्रतिमा सोबत घेऊन या आपल्या हातामध्ये आणि वंदे मातरम समूहाचे मंचावर वंदे मातरम. शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनी सुहासिनी सुमधुर भाषिणी सुखदां वरदां मातरं. वंदे मातरम. वंदे मातरम. धन्यवाद. मातरम परिवार, उपस्थित व्यासपीठ आणि आजचे खरे सत्कारमूर्ती भारताचे माजी सैनिक ज्यांच्यामुळं आपण आज येथे गुण्यागोविंदानं शांततेत राहू शकलो ते खऱ्या अर्थानं आज सत्कारास पात्र आहेत. आर्म फोर्सेसचा आणि माझा जिव्हाळ्याचा संबंध आहे कारण मी सैनिक शाळा साताराचा विद्यार्थी आहे. 4 जणांची बॅच होती त्यातले 21 जण इंडियामध्ये गेले आणि 21 जण इंडियात गेले ते कर्नल होऊन रिटायर. त्यांनी सुरुवात त्यांची पायी मराठाला इन्फंट्रीला झालेली होती. आता ब्रिगेडियर आहेत, आता आसामला आहेत आणि दुसरे आहेत ब्रिगेडियर R.K. गायकवाड ते पण पश्चिम बंगालच्या तिथं रेजिमेंट ते लीड करतात. त्यामुळं मी आवर्जून आलो या कार्यक्रमाला. सांगितलं एक सर्व्हिसमॅनचं आहे आर्म फोर्सेस म्हणतो. कोण मराठा लाईट इन्फंट्रीचे कोण आहेत का ओळखतं? सेकंडरी साहेबांना त्यांची कन्या पण CDSला ऑल इंडिया फर्स्ट आलेली होती 2 वर्षापूर्वी. ILS लॉ कॉलेजला ती झाली. माझे जवळचे मित्र सेकंडरी. ठीक तर फक्त सगळ्यात म्हणजे
आता आम्ही आमचा स्वार्थ पण साधणार. आम्ही आता तुमचे नाव फोन नंबर वगैरे घेणार आम्ही, आणि ज्याला आम्हाला जरुरी पडेल त्याला आम्ही आपल्याला बोलवणार. आणि खरंच आम्ही खूप आयुष्याचा जो महत्त्वाचा पिरियड असतो तो आपण आपल्या कुटुंबाला सोडून बॉर्डरवर घालेला असतो, आणि खरंच त्यात मी केलेला असतो. जिथं सियाचीन, जिथं -30-40 डिग्री टेम्परेचर असतं अशा ठिकाणी आपण उभं राहून, तिथं ऑक्सिजनही मिळत नाही अशा ठिकाणी आपण उभं राहून तिथं सर्व्हिस केलेली असते. राजस्थानच्या वाळवंटातही आपण सर्व्हिस केली असते, तर पाण्याचा थेंबही मिळत नसतो. अशा ठिकाणी आपण काही चुकराई न करता सर्व्हिस केलेली असते. त्यामुळे आपला भारत देश आपला आज उभा आहे ताटमानेने. आणि कुठलीही जात पात आपण बघत नाही, आपलं एकच जात असते, आपण फक्त भारतीय असतो, धर्म असतो, आपला एकच धर्म असतो, आपला भारतीय असतो. त्याचप्रमाणे सर्वांनी त्यांच्या त्यागाकडे बघून आपण सर्वांनी एकत्र एक भारतीय नात्याने राहावं. कुठलेही जातीभेद धर्मभेद करू नये, जेणेकरून यांनी केलेल्या कर्तव्याला कुठे धक्का लागेल असं कुठलंही वर्तन आपल्या नागरिकांच्याकडनं होणार नाही. याबाबत खऱ्या अर्थानं आपण जर का विचार केला तर खरं यांनी जे काही कार्य केलंय त्याला मोल दिल्यासारखं होईल. म्हणजे एवढे 2 शब्द संपवतो. परत सर्व सत्कारमूर्तींना शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांची सेकंड इनिंग चालू आहे. सेकंड इनिंग व्यवस्थित त्यांची राहील, त्यांची तब्येत एकदम व्यवस्थित राहील, आणि त्यांची पुढे नंतर काही 61वी 81वी पण साजरी करूया, एक सेंचुरी पण तुमची साजरी करूया आपण. सगळ्यांना परत शुभेच्छा. केडगे साहेब, आपण इथे आलात आणि आपलं अमूल्य वेळ व मार्गदर्शन आम्हाला केलं. इंडियन आर्मी पर जो रिटायर है उनके परिवार पर अगर कोई अन्याय होता है, कोई अधिकारी वर्ग या कोई राजकीय नेता, उसके पीछे सुदर्शन चैनल के संपूर्ण पूरे भारत के प्रतिनिधि आपके पीछे खड़े. और दूसरी प्रायोरिटी यह है कि भारतीय किसान का परिवार, अगर कोई सुदर्शन न्यूज का चैनल का प्रतिनिधि आपको सहकार्य नहीं करता है, आप सीधे सुरेश जी चौहान से संपर्क कर सकते हैं. उसकी सुदर्शन चैनल की मैं वेबसाइट और नंबर आपको दे सकता हूँ. सुदर्शन न्यूज पूरे भारत में है. कहीं पर भी आपके किसी भी भाइयों पर कभी कोई परेशानी का काम गिरे तो सुदर्शन चैनल आपके साथ है. इतना बोलकर मैं मेरे दोस्तों माजी सैनिक राजेश भाऊ लाटेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत येथे व्यक्त करावं. आज वंदे मातरम परिवाराकडून, उपस्थित मान्यवरांकडून आज आमचे आजी व माजी सैनिकांचे जे स्वागत समारोह केलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्व आजी व माजी सैनिक वंदे मातरम परिवाराचे मनापासून आभार व्यक्त करत आहे. जय हिंद, जय भारत. आम्ही इथे सुरक्षित आहोत आणि इतक्या मोठ्या आवाजात बोलू शकतो. या आवाजामध्ये तुमची सैनिकांची शक्ती आहे. त्याच्यामुळे सैनिकांचे आभार आम्ही स्वीकारत नाही. तुम्ही जे आता बोलले हे कामकाजातून काढून टाकण्यात येते त्यांचे 2 शब्द. आणि मी सर्व आयोजक, सर्व उपस्थित, माझ्या माता भगिनी, संपूर्ण मंच, आम्ही सर्व तुमचे सेवेचे, तुमच्या देशभक्तीचे, तुमच्या कर्तृत्वाचे आम्ही सगळे आभारी आहोत. आदरणीय मंच, उपस्थित सर्व आजी आणि माजी सैनिक आणि मंगरुळपीर शहराचे सर्व सन्माननीय सदस्य, सगळ्यांना जय हिंद. आज वंदे मातरम परिवारातर्फे इथे आजी आणि माजी सैनिकांचा जो सत्कार केलेला आहे हा खरोखर स्तुत्य उपक्रम आहे आणि हा दरवर्षी याच क्रमाने चालू राहावं अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. सर्व सैनिकांचे माझ्यातर्फे आणि महावितरण परिवारातर्फे आभार मानतो की तुम्ही आमच्या रक्षणासाठी सीमेवर उभे आहात. उपविभागीय अभियंता साहेबांनी सांगितलं की -40 डिग्री असलेल्या बर्फाळ प्रदेशामध्ये आणि वाळवंट जिथे पिण्याचं पाणी उपलब्ध होत नाही अशा ठिकाणी 24 तास परिवारापासून दूर राहून आणि सर्व सुखसोयी साधनापासून दूर राहून आपण जे कर्तव्य बजावता याच्यासाठी खरोखर आम्ही
आपले ऋणी आहो हे ऋण फेडता येणं शक्य नाही आहे. एवढं बोलून मी आपले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जे आदरणीय मंच आणि उपस्थित माझी व माझी सैनिक, गेल्या 20 वर्षापासून या मंगरुळा शहरामध्ये शहीद वीर भगतसिंग मित्र मंडळाच्या वतीनं वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आम्ही स्वतः राबवत आलेलो आहोत. मंडळामध्ये हजारोच्या संख्येत आमचेही सदस्य आहेत, परंतु आजपर्यंत आमच्या असं लक्षात आलं नाही की आपल्या देशासाठी जे आपले जवान सीमेवर रात्रंदिवस सेवा करत आहेत त्यांचा केव्हा आपण असा सत्कार यावा. या गोष्टीची मला फार मोठी खंत वाटत आहे आज, की आज गेल्या कित्येक वर्षांमध्ये आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवले, पण हा उपक्रम तेवढाच महत्त्वाचा होता. तर यानंतर आपले वंदे मातरम परिवार यांनी जो हा चांगला उपक्रम आज राबवलेला आहे, भविष्यात हा कार्यक्रम असा सतत सुरू राहतो आणि वंदे मातरम परिवाराला वेळोवेळी या अशा चांगल्या उपक्रमामध्ये शहीद वीर भगतसिंग मित्र मंडळाकडून जे काही मदत लागेल, कोणताही स्तरावर लागो, त्या मदतीसाठी शहीद वीर भगतसिंग मित्र मंडळ सदैव तयार राहील. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. साठी आणि चांगलं कार्य करतात, त्यांचं नेहमी सहकार्य असते. यानंतर आपल्या इथे उपस्थित असलेले पत्रकार सुधाकर चौधरी, वाशिम खबरचे, तसेच सुदर्शन चॅनलचे अमोलसिंग ठाकूर, तरुण भारतचे सुधाकर ओक क्षीरसागर, सिटी न्यूज सुपरफास्टचे रमेश भाऊ मुंजे यांचा सुद्धा इथे पुष्पगुच्छ व भारत मातेची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात येईल. कृपया पत्रकार बांधवांनी समोर यायचं आहे. आदरणीय देवी किसनजी काबरा हे सुधाकरराव क्षीरसागर, तुमचा सुद्धा इथे सत्कार करण्यात येते. प्रभाकर भाऊ दळवी यांनी सुधाकरराव क्षीरसागर यांना भारत मातेची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. यानंतर A.L. इंगळे यांना सभा विजेंद्र गुप्ता, सौभाग्यवती सन्मानपत्र आणि मुख्यापर्यंत पोहोचवण्याची आणि महिला मंडळाचे येथे महिला मंडळाच्या त्यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र द्यावे. मराठी माधुरी जाकोटिया, बजाज, सन्मान तर तशाच या नारी शक्ती कविता दिदी मालपाणीचं स्वागत. आणि कार्यक्रमाला पुढे नेताना आजचे आपले इथे उपस्थित असलेले विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा संघटक या कार्यक्रमाची संकल्पना तेव्हा इतर भाऊनी सांगितली आणि गुप्ता भैया आहेत, राजू आहेत, मालसकर, अतिशय चांगली टीम आहे आणि चांगला कुठेतरी पॉझिटिव्ह एक कार्यक्रम असा राबवला पाहिजे असं एक त्यांच्या डोक्यात आलं आणि देशाच्यासाठी सर्वस्व समर्पित करणाऱ्या लोकांचा सत्कार झाला पाहिजे आणि तो आजपर्यंत या नागनगरीमध्ये झाला नाही, तो घेतला पाहिजे अशी कल्पना आमच्या डोक्यामध्ये आली
आणि खरंच अतिशय चांगला प्रतिसाद आपल्या सगळ्यांनी दिला. मान्यवरांनी सुद्धा हाती लावून दिली आणि ते उपस्थित झाले. बंधूंनो, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, भारत मातेची प्रतिमा जेव्हा आपण पाहतो, हिमालय समारंभे आता हिंदू समारोह हिंदुस्थान देवनिर्मिती प्रत्यक्षते. बंधूंनो, साक्षात ज्या देशामध्ये माझा जन्म झालाय त्या देशामध्ये साक्षात त्या देशाची निर्मिती हे भगवान श्री राम आणि भगवान श्री कृष्णाने केलेली आहे आणि त्या देशामध्ये माझा जन्म झाला. पण दुर्दैव असं आहे की 1857 पर्यंत ज्या राष्ट्राला ज्या आमचा जो भूभाग होता हा जवळजवळ 82 लाख वर्ग किलोमीटर एवढा होता. परंतु दुर्दैव आज आमचा जो भूभाग आहे हा 32 लाख वर्ग किलोमीटर पर्यंत येऊन ठेवलेला. याचं काय कारण आहे? याचं कारण असं म्हणतो की आमच्यावर अनेक आक्रमण झाली, मात्र त्या आक्रमकांना पेलणारी, त्या आक्रमकांना विरोध करणारी फळी या सैन्याच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक वेळी तयार करत राहिलो. म्हणून आपल्या सांगायला त्यांना कल्पना आहे की ग्रीक, शक, हुन, मुशार, मोगल, मंगोल, पठाण, हबशी, तुर्की, इराणी, अफगाणी, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, त्यानंतर इंग्रज, 3 वेळा चायना आणि 2 वेळा पाकिस्तान एवढी आक्रमण आमच्यावर झाली. तर ती ही सर्व जी पेरली त्या सैन्य शक्तीने पेरली आणि खरंच त्यांना शतशः नमन केलं पाहिजे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि अशा मातृभूमीमध्ये आम्ही जन्माला आलो आहे की जगातलं सम्राट चंद्रगुप्तानंतर पहिला आडमार उभं करणारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये आम्ही जन्माला आलेलो आहे. नुकतीच मातृशक्तीची आता उल्लेख केला, मातृशक्तीचा सत्ता वगैरे सुरू आहे म्हणून खरंच त्या मातृशक्तीला माता जिजाऊला नमन करावं असं वाटते की तिने जिजाऊ मातेने शिवाजी महाराजांसारखा पुत्र रत्न या महाराष्ट्राला दिला आणि त्या देशाच्या देशात आणि त्याच्याच महाराष्ट्रात आम्ही जन्माला आलो खरंच आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. आणि या सर्वांचा हा जो सत्कार आहे या सत्काराच्या माध्यमातून आम्ही त्यांची परतफेड करू शकणार नाही. परंतु या माध्यमातून जसा अन्य कोणी सांगितलं की त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून ते प्राधान्य या सैनिकांना देत असतात, तर आम्ही सुद्धा सांगू इच्छितो की या वंदे मातरम ग्रुपच्या वतीने किंवा आमच्या सगळ्या मित्रमंडळाच्या वतीने आजी असो किंवा माझी असो कुठल्याही सैनिकाला कुठलीही मदत मागो, आम्ही प्रथमतः त्यांच्यासाठी धावून येऊ. त्यांच्यासाठी शासकीय मदत असो, अशासकीय मदत असो, कुठलीही मदत असो, त्यांच्या कार्यक्रमात कुठली अडचण नसो. मला खरं तर अभिनंदन करावं असं वाटते की जो सैनिक हा सीमेवर लढतो आणि जी माता भगिनी त्याचं कुटुंब समर्थपणे ठेवते. जसं उदाहरण आपल्याला पाहायला मिळते मराठी मालिकेमध्ये आपण पाहून आलेलो की येसुबाई महाराणी साहेबांनी जेव्हा छत्रपती संभाजीराजांच्या पाठीमागं जेव्हा स्वराज्य सांभाळलं, तशीच ही आमची माता भगिनी हे आपलं कुटुंब सांभाळते. नव्हे तर आपल्या लेकरांचं मुलाबाळांचं शिक्षण चांगलं शिक्षण व्हावं असा सुद्धा प्रयत्न करते. खरंच त्या माता भगिनींना सुद्धा नमन आणि देशासाठी प्राण वेचणाऱ्या शहीदांना नमन करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. आणि याचा सत्कार श्री सुधाकरराव व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. तसं इथं मी संचालन करायला आलो आणि सत्कार मूर्ती झालो. त्याच्यामुळे मी आभार मानतो. आणि यानंतर येथे सेलू बाजारवरून आलेले पत्रकार, कवठळवरून आलेले पत्रकार, उपस्थित सर्व आदिवासी, सर्व सैनिक, राजस्थानी महिला मंडळ मंगरुळाचे सर्व सदस्य तसेच वंदे मातरम ग्रुपच्या सर्व सदस्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून मी जास्त वेळ न घेता 2 मिनिटात सैनिकांविषयी मनात असलेली कल्पना किंवा आपण सैनिक असल्यानंतर आपल्याला काय अनुभूती येते ही माझ्या वतीतून मी आपल्यासमोर सादर करते. इस देश का अभिमान हो तुम, इस देश की पहचान हो तुम, सिर्फ तुम. अध्यक्ष महाराजांचं भाषण झाल्यानंतर अध्यक्षांच्या भाषणापूर्वी मी येथे पुढील कार्यक्रमाचे आज वंदे मातरम ग्रुप मंगरुळनाथतर्फे आयोजित आदिवासी सैनिकांचा सत्कार व रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय खुनासाहेब जगदाळे साहेब, उपकार्यकारी अध्यक्ष महावितरण श्री जांभूळकर साहेब, तसेच शांभूळकर दिवकर साहेब, सतीशभाऊ वेवलकर, तसेच सोनवणे साहेब आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते सचिनभाऊ सोळंके. आज आपण इथे मित्रांनो 2 कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे.
आजीमाजी सैनिकांचं सत्कार आणि रक्तदान शिबिर, तर मी काही जास्त बोलणार नाही यावर, परंतु एवढं सांगू शकतो की हे सैनिक लोक सीमेवर आहे म्हणून आपण सुरक्षित आहोत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि त्याच्याबद्दल आपण जेवढं काही बोलू तेवढं कमीच आहे, ते आहे म्हणून आपण सुरक्षित आहोत. दुसरं एक सांगू शकतो की रक्तदान, आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. आपण आपले नातेवाईक जिथे असतील, अमेरिका, इंग्लंड, लंडन, जिथे कुठे असतील, आपण त्यांना बघू शकतो, बोलू शकतो, परंतु विज्ञान अजूनही रक्त बनवण्यात यशस्वी ठरलेलं नाही आहे. ते फक्त मानवाच्या शरीरातच तयार होते आणि म्हणून रक्तदानाची गरज आहे. आज रोजी रक्तदानाचं सुद्धा आयोजन केलेलं आहे, तरी जास्तीत जास्त महिलांनी, युवा पुरुषांनी रक्तदान करून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं मी सांगतो. तसेच यानंतर अध्यक्षाच्या भाषणानंतर रक्तदान शिबिर येथे सुरू होईल, तरी रक्तदान करणाऱ्यांनी येथे थांबावे असे आवाहन करतो. जय हिंद, जय भारत. डॉक्टर रेडकेवार रक्तपेढी अकोला येथील चमू येथे आलेली आहे. डॉक्टर हरीश खाडे यांना मी विनंती करतो कृपया मंचासमोर यावे. येथे वंदे मातरम परिवारातर्फे सत्कार करण्यात येत आहे. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व आदिवासी जवान आणि उपस्थित बंधुआणी भगिनी, आज आपण वंदे मातरम ग्रुप आणि विशेष म्हणजे केंद्रभाई तुकाडे यांनी आमंत्रण दिल्यामुळे मला या कार्यक्रमाला म्हणून मी त्यांचा आभारी आहे. वंदे मातरम ग्रुपचाही मी आभारी आहे. लोक आलेले आहे आणि रक्तदानही करायला आहे आपल्याला. तर जास्त वेळ न घेता फक्त एवढं सांगतो की हे जे आपले जवान आहेत, आजी आणि माजी, यांनी आपल्या देशासाठी त्यांचे आई वडील, त्यावेळेस त्यांच्या आई वडिलांनी काय मनस्थिती ठेवली असेल. मुलगा सैन्यात भरती व्हायला चालला आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या पत्नी आणि यांची मुलं, म्हणजे यांच्या परिवाराचं दान आहे. आपल्या राष्ट्राला यांच्या परिवाराचं दान आहे. एक बाप आहे तो आपला मुलगा दान करत आहे, एक पत्नी आहे तो आपला पती दान करतो आहे, मुलं आहे ते आपला बाप दान करत आहे. तर अशा प्रकारे हे जे दान करून केलेलं आहे यांनी, तर अशाच प्रकारे आपणही आपल्या मध्ये अशा प्रकारची राष्ट्रभावना जागृत करून आपली मुलं ही सैन्यामध्ये भरती होतील, राष्ट्राच्या सेवेत जातील, अशा प्रकारचं त्यांना एक प्रकारचं शिक्षण देऊ आणि यांनी दान केलं तसं आपण रक्तदान करू. यांच्या दानाची किंमत होऊ शकत नाही, यांना दानाची आपण पूर्ती करू शकत नाही. हे आहेत म्हणून आपण चैनी झोपू शकतो आहोत. तर अशा या एका उत्तम कार्यक्रमाला मला उपस्थित राहायची संधी मिळाली म्हणून मी वंदे मातरम ग्रुप आणि पुन्हा एकदा केतनभाई तुकाडे यांचा आभार मानतो मनपूर्वक आणि सर्व सैनिकांना, जवानांना, त्यांच्या आई वडिलांना नमन करतो मनपूर्वक. आणि अशा प्रकारे मी माझे 2 शब्द इथे संबोधतो. ज्यांच्या अंगात रक्त आहे आणि त्यांना ते दान करायचं आहे त्यांनी येथे थांबावं आणि चंचलताई खिराडेसोबत त्यांचे जे मित्र मैत्रिणी आलेले आहेत त्यांचं सुद्धा आम्ही नाव घेऊ शकलो नाही, आम्हाला माहिती नव्हती. त्यांचंही सगळ्यांचं मी स्वागत करतो. प्रत्येक सामाजिक कार्यक्रमामधून आणि केतनभाई सुखाडिया यांच्या समस्त वंदे मातरम परिवाराच्या समाजाला परिचय तुमचा वंदे मातरम परिवाराचे सदस्य
आवश्यक काम असेल, घाई असेल, त्यांना नम्रपणे मी सांगतो की ते येऊ शकतात. त्यांनी आपला अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचे कायम आभारी राहू. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्यश्यामलाम मातरम वंदे मातरम. मैं इंडियन आर्मी के जवानों से रिक्वेस्ट करूंगा कि वो यहीं रुके, मिल जाए. उनके कुछ प्रतिक्रिया लेना है. इंडियन आर्मी के सभी जवान यहीं रुके. शुभ्रजोत्स्ना पुलकितयामिनी पुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनी सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरम्. सप्तकोटि कंठ कल कल निनाद कराले सप्तकोटि भुजै कृत कर करवाले. सप्तकोटि कंठ कल कल निनाद कराले सप्तकोटि भुजै कृत कर करवाले. अगोलकनुमत बोले बहुबलधारिणीं नमामि तारिणीं रिपुदलवारिणीं मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे संही दुर्गा दश प्रहरणधारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि कमलाम् अमलाम् अतुलां सुजलां सुफलां मातरं. श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणीं धरणीं मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं. वाशिम खबर आवाज महाराष्ट्राच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत आहे. मी श्रुती गवळी. पाहूया त्याच्या ठळक बातम्या. वंदे मातरम परिवाराकडून आजी माजी सैनिकाचे सत्कार. जिल्ह्यातील मंगरुळनाथ तालुक्यातील वंदे मातरम परिवाराकडून आजी माजी सैनिकाचे सत्कार तथा रक्तदानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभेदनाथ गुरु सेवानाथ रामगाव रामेश्वर मठ हे होते. तर प्रमुख पाहुणे SDPO मंगरुळनाथ यशवंत केडके, मंगरुळनाथचे ठाणेदार धनंजय जगदाळे, PSI सोनोने, भाजपा शहर अध्यक्ष श्याम खोडे, महावितरणचे जांभुलकर, वीर भगतसिंग व्यायामशाळेचे सचिन सोळंके, VHPजी संघटक सतीश हिवरकर या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा संपन्न झाला. या सत्कार सोहळ्यामध्ये माजी सैनिक राजेश लाटेकर, मोहन जामनिक, किलोसिंग ठाकूर यांच्यासह 29 सैनिकांचा भारत मातेच्या प्रतिमा व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन वंदे मातरम परिवाराचे प्रमुख प्रवर्तक केतन सुखाडिया, राजेश भारसकार, श्याम लोलुरे, विजेंद्र गुप्ता, सुनील मालपानी, महेश अहिरकर, सुधीर घोटचर, सतीश राठी, शंतनू ठाकूर व सहकाऱ्यांनी केले होते. यानंतर रक्तदान करण्यात आले. 22 स्त्री पुरुषांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील मालपानी यांनी केले. कार्यक्रमासाठी भाऊराव घाटे, सुधीर तोडकर, निलेश बाहेती, राजू खंडेतोड, पवन राठी, शुभम दिवेकर, गोपाल भोयर, कविता मालपानी, नीता सुखाडिया, मीना राठी, कविता बाहेती, माधुरी राठी, उषा भारसकार, सविता गुप्ता इत्यादीसह शहरातील प्रतिष्ठित नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या प्रसंगी बालाघाट येथून आलेल्या कामगारांनीही सहकार्य व रक्तदान केले. हे विशेष. चारभुजानाथ मंदिर सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते व या प्रसंगी शहरातील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे विशेष प्रतिनिधी अशोक राधे, मंगरुळनाथ.
दिनांक 1 मार्च रोजी शहरातील चारभुजानाथ मंदिर येथे भारतीय सैन्य दलातील जवानांचा सत्कार कार्यक्रम वंदे मातरम परिवारातर्फे आयोजित करण्यात आला होता. तर यावेळी रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमामध्ये भारतीय सैन्य दलाचे 35 जवानांना भारत मातेची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. मैं वाशिम डिस्ट्रिक्ट के अंदर में आजी और माजी सैनिक का जो सत्कार वंदे मातरम ग्रुप ने किया है, इसलिए हम सभी सैनिक उनके बहुत बहुत आभारी है. बहुत बहुत उन्हें धन्यवाद, तहे दिल से शुक्रिया. वाशिम जिल्ह्यामध्ये मंगरुळनाथ तालुक्यात आज जो सैनिक आजी व माजी सैनिकांचा सत्कार समारंभ करण्यात आलेला आहे, ते घेण्यात आलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद करतो. वंदे मातरम ग्रुप मंगरुळपीर तालुका येथील वंदे मातरम ग्रुप मंगरुळपीर यांनी हा सैनिक, माजी सैनिक आणि डिफेन्समधील एअरफोर्स, नेव्ही, आर्मी यांचा सत्कार घेऊन सगळ्या सैनिकांना एक भावूक करून हा एवढा सुंदर कार्यक्रम 50 वर्षामध्ये झाला नाही, तो आज मंगरुळपीर तालुक्यामधील वंदे मातरम ग्रुपने केला आहे. त्याबद्दल मी सर्व वंदे मातरम ग्रुपचा आभार व्यक्त करतो सगळ्या सैनिकांतर्फे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज मंगरुळपीर में वंदे मातरम परिवार की तरफ से रक्तदान शिविर एवं आजी माजी सैनिक के सम्मान में जो कार्यक्रम रखा गया, उसको देख के मैं बहुत ही भावुक हूँ और मैं वंदे मातरम परिवार का बहुत बहुत शुक्रगुजार हूँ. धन्यवाद. नमस्ते. की ओर से आज आजी माजी सैनिकों का सत्कार कार्यक्रम और ब्लड डोनेशन का कैंप लिया गया. इसमें सहभागी सभी वर्गगण और आजी माजी सैनिकों का अच्छा प्रतिसाद मिला. आजी माजी सैनिकांचा सत्कार झाला व रक्तदान शिबिर पण आयोजित केले जाते. हे वाशिम जिल्ह्यात सर्वप्रथम हा कार्यक्रम झाला आहे. हे वंदे मातरम परिवार तर्फे आयोजित केले आहे आणि या कार्यक्रमात 50 ते 60 माजी सैनिकांचं स्वागत व त्यांचं केलेलं आहे. हे खूप आपल्यासाठी उत्साहाची गोष्ट आहे. म्हणून यावेळी रक्तदान शिबिराची सुरुवात सविता गुप्ता या धाडसी महिलेने रक्तदान करून केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी अभेदनाथ गुरु होते, तर कार्यक्रमाला SDPO यशवंत केडगे आणि ठाणेदार धनंजय जगदाळे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील मालपानी यांनी केले, तर प्रास्ताविक केतन सुखाडिया यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राजेश भारसकर यांनी केल्यानंतर वंदे मातरमच्या घोषणा देऊन कार्यक्रम समाप्त करण्यात आला. प्रतिनिधी अमोल रघुवंशी, मंगरुळपीर, वाशिम. Please stand.